महाराष्ट्राचा इतिहास या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. आज आपण परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचं संपूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असे होतं. त्यांच्या आईचं नाव भीमाबाई तर वडिलांचं नाव रामजी असं होतं. जेव्हा वयाच्या 6व्या वर्षी ते त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली तेव्हा त्यांना लहानपणापासूनच शिक्षण घेत असताना अतिशय हालाकीच्या आणि वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. जसं की इतर सर्व सवर्णीय मुलं वर्गात बसून शिक्षण घेत असत, तर हे आंबेडकर एकटे दरवाजात बसून शिक्षण घेत असत. कारण ते जातीनं दलित होते, त्यामुळे त्यांना वर्गामध्ये प्रवेश नाकारला जायचा. कारण दलितांना त्या काळामध्ये शिक्षण घेण्यास मज्जाव होता. मज्जाव असून देखील त्यांनी मोठ्या हिमतीनं शिक्षण घेतलं आणि जेव्हा 1907 साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांच्या वडिलांना रामजींना खरंच खूप समाधान झालं होतं. पुढे 1912 साली त्यांचं ग्रॅज्युएशन एल्फिन्स्टन कॉलेज मधून पूर्ण झालं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला जाण्यासाठी तयार झाले. पण अमेरिकेला जाण्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर अवलंबून राहावं लागलं आणि ते अमेरिकेला जाऊन आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MA इकॉनॉमिक्स या विषयातून पूर्ण करून आले. खऱ्या अर्थाने ते जेव्हा भारतामध्ये परत आले तेव्हा त्यांना अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती आणि भारतातील सामाजिक परिस्थिती याची तुलना प्रकर्षाने त्यांना करावीशी वाटली. कारण अमेरिकेमध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य होतं, पण भारतामध्ये आल्यानंतर त्यांना एक दलित म्हणून अतिशय वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. म्हणून त्यांनी काहीतरी कायद्याच्या बाजूने लढावं याच्यासाठी ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले आणि लंडन मधून इसवी सन 1921-22 साली बॅरिस्टर पदवी संपादन करून पुन्हा भारतामध्ये आले आणि त्यांनी सामाजिक प्रथा परंपरांना विरोध करून दलितांना सर्व प्रकारे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जसं की आपण 1-2 उदाहरणं पाहूया की ज्या उदाहरणामधून आपल्याला हे जाणवतं की दलितांना खरंच किती मज्जा होता किंवा किती त्यांना अन्याय सहन करावा लागत होता. प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारला जायचा. जसं की एखादं मंदिर असेल, शाळेमध्येही प्रवेश दिला जात नसायचा. म्हणजे अशा प्रकारे दलितांवर जो अन्याय होत होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. तर मित्रांनो, 1927 साली रत्नागिरीमध्ये महाडचा 14 तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये दलितांना पाणी पिण्यासाठी मज्जाव केला जायचा. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्व दलित बांधवांच्या समवेत 1927 साली त्या तळ्यावरती गेले आणि त्या तळ्यातलं पाणी प्राशन केलं आणि या तळ्यावरती दलितांना देखील प्रवेश सुरू केला. म्हणजे अशा प्रकारे दलितांना एक एक करून सर्व ठिकाणी प्रवेश द्यायचाच ही खुणकाट त्यांनी मनाशी बांधली होती. पुढे काळाराम मंदिर, नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं काळाराम मंदिर, या मंदिरामध्येही दलितांना प्रवेश नाकारला जायचा, पण त्या मंदिरामध्येही त्यांनी प्रवेश मिळवूनच दिला दलितांना. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी 2 ठिकाणी आपल्या दलित बांधवांना प्रवेश मिळवून दिला. पुढे जेव्हा 1930 साली गोलमेज परिषदा सुरू झाल्या होत्या आणि या गोलमेज परिषदेसाठी दलितांचा प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला गेले आणि त्यांनी दलितांचा प्रश्न, दलितांची बाजू अतिशय भक्कमपणे मांडल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. इतर सर्व सवर्णीयांमध्ये हा एकटा दलित असलेले आंबेडकर अतिशय खमक्या आवाजामध्ये त्यांनी दलितांची बाजू मांडली आणि दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला. पण महात्मा गांधी यांनी पुण्याच्या येरवड्याच्या जेलमध्ये उपोषण सुरू केलं आणि त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी राखीव मतदारसंघ देण्याचं कबूल केलं. मग अशा प्रकारे हा प्रसंग, हा गोलमेज परिषदेचा हा जो तिढा होता ना, तो तिथे सुटल्याचा आपल्याला पाहावयास मिळतं.
पुढे जेव्हा 1935 साली स्वतंत्र भारत कायदा झाला, त्या भारत कायद्याचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बॅरिस्टर झाले असल्यामुळे त्यांनी अतिशय बारकाईने अभ्यास केला आणि आपणही राजकीय डावपेच, आपणही राजकीय पावलं टाकायला हवीत असा त्यांच्या मनाने निर्धार केला आणि 1937 साली ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या त्या प्रांतिक निवडणुकामध्ये त्यांनी ही स्वतंत्र मजूर पक्ष नावाची एक पक्ष सुरू केला आणि त्या पक्षाच्या समवेत त्यांनी निवडणूक लढली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सर्व त्यांनी जेवढे उमेदवार उभे केले तेवढे सर्व उमेदवार निवडून आले आणि त्यांची ही पार्टी अतिशय मजबूत झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अशा प्रकारे एक राजकीय डावपेच आखण्यामध्ये ही डॉक्टर आंबेडकर किती यशस्वी झाले याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि पुढे जेव्हा त्यांना वाटलं की शैक्षणिक दृष्ट्या आपला समाज आणि आपल्या समाजाला हे शिक्षण मिळालंच पाहिजे म्हणून त्यांनी कायद्यामध्येही तशी तरतूद करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. जसं की त्यांनी 1946 साली मुंबईमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटी नावाची एक संघटना सुरू केली होती. त्या संघटनेच्या मार्फत सर्व दलितांना मोफत शिक्षण मिळण्याची एक अतिशय सोयीस्कर, अतिशय एक सोय झालेली आपल्याला पाहावयास मिळतं. तसेच मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केलेलं होतं. औरंगाबादलाही त्यांनी मिलिंद कॉलेज सुरू केलं. म्हणजे अशा प्रकारे दलितांनाही त्यांनी शिक्षण मिळावं हा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि त्याच उद्देशाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे कार्य केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि केवळ सभा, मिरवणुका अशा पद्धतीनं किंवा एखादा सत्याग्रह करणं हेच केवळ शस्त्र त्यांनी नाही उपसलेलं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली आणि वर्तमानपत्र देखील सुरू केली होती. त्यांनी 1920 साली मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं आणि पुढे बहिष्कृत हितकारणी सभा नावाची एक संघटना सुरू केली आणि बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं त्यांनी. पुढे समता, जनता यासारखी वर्तमानपत्रेही त्यांनी सुरू केली होती. म्हणजे आपल्या दलितांची बाजू, दलितांचा प्रश्न या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर मांडल्याचा आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत जर आपण बारकाईने विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरंच भारताला स्वातंत्र्य मिळावं, भारताची राज्यघटना मजबूत असावी म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले त्याचा आढावा आपण घेऊया. आता 1946 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झालं होतं, पण भारताला जी राज्यघटना लिहावयाची होती त्याची घटना समितीची 1946 साली स्थापना झाली. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेही मसुदा समितीचं अध्यक्ष म्हणून पाहिलं गेलं, म्हणजे त्यांना ते पद देण्यात आलं. कारण भारताचा मसुदा कसा तयार करावा, ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष त्यांना नेमण्यात आलं. कारण ड्राफ्ट बनवण्यामध्ये भारतातला एकही असा व्यक्ती नव्हता की जो ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष बनवू शकेल. फक्त एकमेव अशी व्यक्ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो मित्रांनो. म्हणून त्यांनी 2 वर्ष 18 महिना 11 महिना आणि 18 दिवस एवढ्या दिवस घटनेचं काम चाललं आणि प्रत्येक कामाचा शेवट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीनच होत असे. म्हणजे अशा प्रकारे राज्यघटना बनवण्याचं एक अतिशय महत्वपूर्ण कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. जर पुढे पाहिलं तर पुढे जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, भारताची घटना मंजूर झाली, 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. त्याच्यानंतर 1951 साली कायदेमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये कायदेमंत्री म्हणून त्यांची नेमणूक केली होती. पण हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडलं. पण या हिंदू कोड बिलाला सर्व संसदेतील सर्व इतर सदस्यांनी विरोध केला. म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहन झालं नाही आणि त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. म्हणजे अशा प्रकारे त्यांना जेव्हा पण काही खडतर समस्यांना, काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं तेव्हा त्यांनी आपली बाजू अतिशय भक्कमपणे मांडल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. तर मित्रांनो, पुढे 1936 साली जेव्हा येवल्याला एक सभा झाली होती, त्या सभेमध्ये एकंदरीतच हिंदू लोक दलितांवरती कसा अन्याय अत्याचार करतायत, म्हणजे आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी त्यावेळेस केली होती. कारण हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये दलितांना काय वागणूक मिळते, कशा पद्धतीची
ट्रीटमेंट मिळत आहे यावरून त्यांनी दलित हिंदू धर्म नाकारण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी आपल्या वयाच्या शेवटी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरला दीक्षांत भूमीमध्ये त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी एक हिंदू म्हणून जन्माला आलेला एक महनीय व्यक्ती, एक महामानव शेवटी बौद्ध म्हणूनच त्यांना आपला शेवट व्यतीत केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अशा प्रकारे एक महामानव, एक भारतरत्न पुरस्कार 1990 साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले खऱ्या अर्थाने. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपल्या देशासाठी एक राज्यघटना लिहिली, आपल्या दलित बांधवांना जो काही कायदेशीर हक्क न्याय मिळवून दिला, त्याच्यासाठी त्यांचं जेवढं त्यांना मानवंदना द्यावी तेवढी कमीच आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही आपल्याला आंबेडकरांबद्दल आणखी काही माहिती मिळाली तर तीही आपण मांडण्याचा प्रयत्न करूया. ओके.